हे बघा, 7 दिवसाचं अधिवेशन आहे. शनिवारी ठेवलं, रविवारी ठेवलं. मला काय कळत नाही, तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं, कशाला घेताय? काय गरज होती? आणि घ्यायचं होतं तर बजेट अधिवेशन घ्या, मग 4 आठवड्याचा, 5 आठवड्याचा येऊ द्या मार्च मध्ये. कारण मुख्यमंत्री नागपुरातले आहेत. विदर्भीय लोकांना 11 वर्षाची अविरत सत्ता, प्रचंड सत्ता असताना तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर गाठावं लागतं. हेच या सरकारचं अपयश आहे. तुम्ही बघा, प्रत्येक गावातील 1-2 तरुण हे हैदराबाद, बेंगलोर, पुण्यामध्ये आहेत. नागपुरामध्ये रोजगाराच्या संधी काहीच नाही. मग काय केलं सरकारने? काय उपलब्धी आहे मुख्यमंत्र्यांची? हे यातून उत्तर मिळालं पाहिजे. त्यामुळे 7 दिवसाचं अधिवेशन घेऊन विदर्भीय जनतेला फसवण्यापेक्षा बजेट अधिवेशन घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण मुळात काहीतरी करतो आहे दाखवायचं काम या सरकारकडून आहे. हेच या अधिवेशनाचं फलित. काही निघणार नाही या अधिवेशनाचं, फलित मिळणार नाही. विदर्भाला फायदा होणार नाही. पुन्हा काहीतरी आचारसंहितेचा बगुलबवा पुढे आणून घोषणा करणार नाहीत आणि तोंड पाण्या विदर्भीय जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अधिवेशनातून होईल असं मला दिसतं. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते नाही, खालच्या सभागृहात नाही, वरच्या सभागृहात. त्यांना लोकशाहीच कुठे मान्य आहे? लोकशाही मान्य असती तर आतापर्यंत निर्णय घेतला असता. लोकशाहीवर विश्वास नाही ज्यांचा, संविधानावर विश्वास नाही, अशा लोकांच्याकडून फार अपेक्षा बाळगणं. काल आपण पाहिलं की ज्या वेळेस पुतीनजींना भेटायला विरोधी पक्ष नेत्याला विरोध केला जातो. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विरोध झालेला नव्हता. तो सगळ्यांनी पाहिला. त्यामुळे विरोधी पक्षाची भीती वाटावी, हेच भीती वाटते. त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेता करत नाही. कारण केलेली पापं उघडी पडू नयेत, ती झाकली राहावी, म्हणूनच सरकारचा हा प्रयत्न सातत्यानं असतो.